माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ममता दिनानिमित्त गोरगरिबांना फळांचे वाटप। शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ठाणे कॅसलमिल नाक्यावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकात स्वर्गीय मीनाताई ठाकरे माँसाहेब यांची जयंती अर्थात ममता दिन साजरा करण्यात आला। ममता दिनानिमित्त मेघडंबरीमधील अर्धपुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आली। ममता दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तसबिराला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी गोरगरिबांना फळे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार शिवसेने नेते राजन विचारे, माजिवडा विधानसभा संघटक नरेश मणेरा, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, कृष्णकुमार कोळी, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, जगदीश थोरात, योगेश मालू भोईर, उपविभाग प्रमुख सूर्यकांत वैती, शिवसेना वागळे इस्टेट समन्वयक प्रदीप वाघ, भूपेंद्र आठवण, किशोर सुर्वे, अकबर अली शेख, विभाग प्रमुख मयूर पैलकर, महेंद्र पाटील, शाखा प्रमुख संतोष दंत, सागर माने, मंदार घोरपडे, सत्यवान कदम, महिला आघाडी संघटक समिदा मोहिते, ठाणे शहर महिला संघटक विद्या कदम, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, शहर संघटक प्रमिला भांगे, माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे, विभाग संघटक वैशाली मोरे, नंदा कोथळे, सविता धुमाळ, कविता नार्वेकर, दर्शना शिंदे, अनुराधा चव्हाण, शाखा संघटक जया बानगुडे, उषा भट, मयुरी कदम, नमिता चव्हाण, संपदा उरणकर आदी पदाधिकारी सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते। सदर माँसाहेबांचा ममता दिनाचा कार्यक्रम ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे आणि शिवसेना आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, जया बामगुडे यांच्या सहकार्याने झाला। सर्वप्रथम मी आज मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांना माझे पत्रकार बंधू आणि भगिनी यांना शुभेच्छा देतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे स्फूर्तिस्थान माँसाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आमचे सन्माननीय शिवसेना नेते आदरणीय अनंत तरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन आमचे संजय तरे आणि सर्व आमची ठाणे जिल्हा शाखा यांच्या माध्यमातून या ठिकाणी ममता दिन साजरा केला जातो। गोरगरिबांना फळ वाटप असतो, वेगवेगळे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करतात। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्वांना शुभेच्छा देतो। तुम्ही जर घोडबंदर परिसरातून या ठिकाणी यायचं असेल तर मोजून घड्याळ लावून 1.5 तास इथे या ठिकाणी या ठाणे शहरात येण्यासाठी लागतात। आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी संपूर्ण चौक हे झालेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल सकाळी 7:30 वाजल्यापासून तिथल्या शाळा आणि त्यांच्या असलेल्या वाहतूक व्यवस्था जी बसेस ठेवलेल्या आहेत, त्यानंतर कुठल्या रस्त्याला अशी ट्रॅफिक नाहीये। मला वाटतं संपूर्ण ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी हा गेले कित्येक दिवसापासून या संपूर्ण ठाणेकर त्याचा हे घेत आहेत। मी स्वतः मोटरसायकलने या कार्यक्रमाला येण्यासाठी इथे आलो, म्हणजे आज वाईट परिस्थिती आहे आणि इकडे कोणालाही लक्ष नाहीये। मुख्यमंत्री या ठाण्यामध्ये राहत आहेत, परंतु दुर्दैव आहेत आज ते नुसते त्यांची सर्व मंडळी या ठाण्याने ही सत्ता या ठिकाणी दिलेली आहेत आणि या ठाणेकरांकडे वेगवेगळ्या समस्या असतील, मग त्या पाण्याच्या समस्या असतील, वाहतूक कोंडी असतील। आज ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी गेले 2-2.5 वर्ष ठाणेकर सहन करतायत। कोपरी ब्रिज या ठिकाणी झालेला आहे, परंतु आज तोपर्यंत घोडबंदर परिसरातून जी काही वाहतूक कोंडी या ठिकाणी होत आहेत, मोठमोठी गृहसंकुलन आहेत। घोडबंदरवरनं ठाणे शहरात यायचं असेल तर कमीत कमी 1.5 तास या ठिकाणी लागतो। मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना सुद्धा भेटणार आहोत। त्यानंतर ट्रॅफिकचे जे आहेत ते सर्व मंडळी, कोणतरी सुमित बाबा येतो आणि तो संबंध या
या शहराची वाहतूक कोंडी दूर करण्यापेक्षा वाहतूक कोंडी करण्याचं काम या माध्यमातून होत आहे. ना तिथल्या आमच्या ट्रॅफिकच्या DCP असतील, तिथले कर्मचारी असतील, या लोकांना विश्वासात न घेता या ठिकाणी जे काय मार्ग त्या ठिकाणी सांगितले जातात आणि त्याच्यामुळेही वाहतूक कोंडी या ठिकाणी होते. आणि कुठेही या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, कुठलंही वाहतूक हे करण्यासाठी या ठिकाणी पोलीस यंत्रणा सुद्धा, ट्रॅफिकचे हे सुद्धा कमी आहेत. तर मला वाटतं या संदर्भात आलेले आयुक्त या संदर्भामध्ये लक्ष घालतील आणि या ठाणेकरांना या वाहतूक कोंडीतून मुक्त करतील. मला वाटतं आमचे पत्रकार मित्र सुद्धा त्या ठिकाणी राहतात घोडबंदर परिसरामध्ये, त्यांना खरी माहिती असेल. नागरिकांना तर आहेच, मी स्वतः त्यामधला एक आहे. आणि तुम्ही बघितलं असेल घोडबंदरवरनं इकडे जर यायचं तर वेळेत माणूस पोचूच शकत नाही. मग तो बिचारा, मग ते आज ते आमचे सर्व नोकरदार मंडळी जे आहेत, आज ट्रेन पकडायची असेल तर ते सुद्धा वेळेवर पकडू शकत नाही. आणि म्हणून मला वाटतं राज्यकर्त्यांनी इथल्या लक्ष द्यावं. जे ठाणेकर आज गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून या वाहतूक कोंडीचा सामना करतायत आणि मला वाटतं ते लक्ष देतील. सरकारचं नियोजन कुठेतरी चुकतंय का? सरकारला वेळ कुठे आहे? सरकार फक्त पाडापाडीमध्ये व्यस्त आहे. कळलं की नाही? ह्याचा फोड, त्याचा फोड, या राष्ट्रवादी फोड, शिवसेना फोड, ह्याच्यामध्ये मस्त आहे. त्यांना बाकी काही पडलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं सरकारने आज खऱ्या अर्थानं त्यांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार. आज मासाहेब मीनाताई ठाकरे यांची 93वी जयंती आणि त्यानिमित्त मनापासून अभिवादन करते त्यांना. आणि आदरणीय अनंतरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही मासाहेबांचा ममता दिन, स्मृती दिन मोठा धूमधडाक्यात साजरा करतो. निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे ह्या समारंभात सामील होतात. आम्हाला ज्याप्रमाणे बाळासाहेबांचे होतं त्याप्रमाणे मासाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांवर मायेची सावली धरली होती आणि म्हणूनच त्या तमाम महाराष्ट्राच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मासाहेब झाल्या आणि त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करते आणि सर्व माझ्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना पत्रकार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते.